राधे राधे सगळ्यांना. मला ना एक सवय पडली आहे की मी आहे ना लोकांना ऑब्झर्व करते. बरेचदा असं होतं की मी लोकांना ऑब्झर्व करते ना, त्याच्यावरून त्यांचा थॉट प्रोसेस किंवा त्यांच्या बोलण्यामुळे लोकांवर होणारा इफेक्ट हा पण मग माझ्या लक्षात येऊन जातो. सो असाच एक इन्सिडन्स काही दिवसांपूर्वी घडला आणि तो इन्सिडन्स इन फ्युचर कसा इफेक्ट करेल ते पण मी तुम्हाला सांगेन. मी माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये गेली. मी तिच्या येण्याची वाट बघत होती. माझ्याच जवळ एक तरी वयस्कर व्यक्ती उभी होती. तर त्या बहुतेक त्यांच्या नातवाला घ्यायला आल्या होत्या आणि तो नातू रडत रडत आला. काही झालं असेल क्लासमध्ये. आता किड्स आहेत तर ते त्यांचं भांडण वाद वगैरे चालूच असतात किंवा एकमेकांना मारणं किंवा कोणी काही वस्तू चोरतं हे ते अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा काय जे काय झालं असेल क्लासमध्ये त्याच्यामुळे तो मुलगा रडत रडत येत होता. तो मुलगा रडत रडत येत होता आणि जेव्हा तो आजीजवळ आला तेव्हा तो अजून रडायला लागला. सो तो रडायला लागला. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता की नको रडू, काय झालं सांग मला, नको रडू, काय झालं सांग मला. त्यांच्या जवळ एक लेडी अजून उभी होती. ती लेडी त्या मुलाला म्हणते की रडू नको बरं, मुलं रडत नसतात. अँड आय वॉज यार सिरियसली, रडणं ही टोटली ओके. मुलं रडत नसतात, मुलीच रडतात हे कुठे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवत आहे किंवा दुसऱ्यांच्या मुलांना शिकवत आहे किंवा त्या लहान मुलाच्या डोक्यात काय तुम्ही फीड करत आहात की मुलं रडत नसतात. ही मी सांगते, त्या लेडीनी त्या मुलाला जे म्हटलं, तो मुलगा तर शांत नाही झाला, दॅट्स ओके. आणि ॲक्च्युली तो शांत नाही झाला हे खूप चांगलं झालं, कारण त्याला तो जे हर्ट झालेला आहे, त्याला जे दुःख झालेलं आहे ते त्याला बाहेर तर काढू द्या. आणि ते जर का बाहेर नसेल निघत ना तर त्याच दुःखाचं, त्याच गोष्टीचं आहे ना तुमच्या मनात कुठे ना कुठे आहे ना त्याच्यावर थर बनत जातो आणि याच्यामुळे मग तुमचा कुठे ना कुठे हार्ट चक्रा ब्लॉक होतो. ठीक, एक झाली ही गोष्ट, हार्ट चक्रा ब्लॉक होतो. त्याच्या पलीकडे काय होतं, जसा तो मुलगा मोठा होत जातो ना तसा तो लोकांच्या फिलिंग्सला रिस्पेक्ट देणं बंद करतो. कारण तुम्ही त्याच्या फिलिंग्सला, त्याला जेव्हा रडायचं आहे लेट हिम क्राय, त्याला रडू द्या. तुम्ही ज्यावेळेस त्याला म्हणता की मुलं रडत नसतात त्यावेळेस मग तो तुमच्याही फिलिंगला, तुमच्या समोरही कोणी येऊन रडतं ना त्यावेळेस मग तो मुलगा पण तुमच्या फिलिंग्सला महत्व नाही देत. कारण की तुम्हीच त्याच्या डोक्यात कुठे ना कुठे फीड केलेलं असतं की मुलं रडत नसतात. मग जर का कोणी येऊन त्याच्याकडे रडत आहे मग त्याच्याकडे रडणारे काही कमजोर आहे, मग जो कमजोर आहे त्याला अजून कमजोर कसं करायचं, मग त्याला त्रास द्यायचा, अलग अलग प्रकारे त्रास द्यायचा. मग दॅट मे बी मेंटल, फिजिकल, अजून खूप साऱ्या प्रकारचे त्रास असतात. सो अशा प्रकारे मग त्यांचं ते थॉट प्रोसेस त्यांच्यात तसंच बनत जाते. झालं दुसरं, जेव्हा त्यांच्या मनातलं ते दुःख बाहेर नाही निघत तर ॲट दॅट टाइम हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस, स्ट्रेस, डिप्रेशन या सगळ्या गोष्टी पण त्यांच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतात. हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस याच्याचमुळे जास्त असतात जेंट्समध्ये की त्यांना लहानपणापासून हेच फीड केलं जातं की नाही, मुलं नाही रडू शकत, मुलं त्यांचं मन का म्हणून हलकं नाही करत. बरेचसे म्हणजे मी असं ऑब्झर्व केलेलं आहे, हार्ट अटॅक त्याच लोकांना येतं जे की स्वतःचं मन मोकळं नाही करू शकत किंवा स्वतःच्या ज्या फिलिंग्स आहे, स्वतःचे ओपिनियन लोकांच्या समोर नाही मांडू शकत. तेच त्याच लोकांना हार्ट अटॅक येण्याचे म्हणा किंवा ब्लॉकेजेस असण्याचे जे चान्सेस असतात ते त्याच लोकांना असतात. कारण त्यांना जे मनात आहे किंवा जे त्यांच्या मनात जी चलबिचल चालू आहे किंवा जे थॉट्स त्यांचे आहेत ते बाहेर कुठेच नाही निघत आहेत ना. म्हणून मी बरेचदा माझ्या क्लायंट्सला सांगते की तुमचे जे काही थॉट्स असणार तुम्ही नाही कोणासमोर एक्सप्रेस करू शकत ना, सो जस्ट राईट इट डाऊन. जर का ते निगेटिव्ह थॉट्स आहेत तर त्यांना फाडून फेका आणि जर का ते चांगले थॉट्स आहेत तर त्यांना तुम्ही एका डायरीमध्ये लिहून ठेवा किंवा कुठेतरी ते व्यवस्थित जमा करून ठेवा, जेणेकरून की इन फ्युचर तुम्हाला त्यावर काम करता येईल किंवा काहीतरी क्रिएटिव्ह आयडिया जर का असेल तर तुम्ही ते तुमचं काहीतरी अलग एक निर्माण करू शकता. स्वतःच्या थॉट्स, आता आजकाल आपण बरेचसे बघतो की काही थॉट्स, म्हणजे मी स्वतः काही लोकांचे थॉट्स कॉपी करते किंवा माझे जे स्टेटसवर असतात किंवा युट्यूबच्या कम्युनिटी पोस्टवर असतात तर ते काही ऑल द टाइम माझे थॉट्स नसतात. मला पण कुठून तरी मी वाचलेलं असतं, मला ते आवडतं आणि ॲट दॅट टाइम आय कॉपी दॅट थॉट अँड पोस्ट इट देअर. असं होतं की मी ते थॉट्स कॉपी करते त्यांचे आणि मी ते तिथे पोस्ट करते. तर हे असं होतं का, जर का तुम्ही तुमचे थॉट्स कुठेतरी लिहून ठेवले, चांगले जर का ते थॉट्स आहेत आणि तुम्ही ते लिहून ठेवले तर ते कोणाच्या तरी तुमच्याही कामी येऊ शकतं. कधीतरी तुम्हाला पण निगेटिव्ह फेजमधून पॉझिटिव्ह फेजमध्ये यायला ती थॉट्स मदत करतात किंवा ते दुसऱ्यांनाही कधीतरी मोटिवेट करू शकतात, दुसऱ्यांनाही मार्गदर्शन करू शकतात, दुसऱ्यांनाही मार्ग दाखवू शकतात त्यांच्या लाईफमध्ये. असं होतं. सो जर का तुमचा मुलगा रडत आहे, स्पेशली ही गोष्ट आहे मुलांसाठी, लहान मुलं असो, मोठे मुलं असो, कॉलेज गोईंग असो, जॉब करणारे असो किंवा वयस्कर व्यक्ती असो, जर इफ दे आर क्राईंग देन लेट देम क्राय. त्यांना त्यांच्यासोबत तिथे बसा, ते का रडत आहेत, का हे करत आहेत, त्यांचं मन मोकळं होऊ द्या. असं नाही की मुलं नाही रडत, नाही, त्यांना पण रडण्याचा पूर्णच हक्क आहे. जेव्हा बाळा जन्माला येतो ना त्याच वेळेस तो
मुलगा आहे की मुलगी आहे हे चेक करण्यापेक्षा पहिले डॉक्टर हा प्रयत्न करतो की तो रडला पाहिजे बाळ. ठीक आहे, सो रडू द्या. रडणं ही टोटली चांगली गोष्ट आहे. नाही रडणं उलट हे त्रासदायक होऊ शकतं. होपफुली तुम्ही तुमच्या मुलांचं मन मोकळं होऊ द्याल, त्यांना रडू द्याल जेव्हा कुठे आवश्यकता असेल, जेव्हा कधी आवश्यकता असेल तेव्हा. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.